आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत. ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. शेतीतलं उत्पन्न वाढवायचंय, मग फक्त पीक घेऊन चालणार नाही, त्याचं मूल्यवर्धन करावं लागेल. पण हे मूल्यवर्धन म्हणजे नक्की काय? चला सोप्या शब्दांत समजून घेऊया. म्हणजे कच्च्या शेतमालावर प्रक्रिया करायची, ज्यामुळे त्याची किंमत आणि गुणवत्ता दोन्ही वाढते. आणि बरोबर याच कामासाठी आता एक सुवर्ण संधी चालून आली आहे. ही संधी आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची. चला बघूया काय आहे हे. या योजनेचा खास फायदा होतोय शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि महिला बचत गटांना. मग ह्या अनुदानातून नक्की कोणते व्यवसाय उभारता येतील? याच्यात गोदामं, डाळतेल गिरण्यांपासून ते फळं, भाजीपाला प्रक्रिया युनिट्सपर्यंत अनेक संधी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पांसाठी तब्बल 60% अनुदान मिळणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त 60 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. हे फक्त अनुदान नाहीये, तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे. म्हणजे आपल्या कष्टाला योग्य मूल्य मिळवून देणारी ही एक जबरदस्त संधी आहे. अधिक माहिती आणि अर्जासाठी जालन्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. तर मग विचार करा, या संधीमुळे आपल्या समुदायाचं भविष्य कसं बदलू शकतं?